रामकृष्ण हरी. आज सगळ्यांच्या मनात अगदी घर करून राहिलेला तो खूप सुंदर आषाढी एकादशीचा दिवस आहे. हा परमपवित्र दिवस आहे, सगळ्यांच्या मनातला दिवस आहे, जवळचा दिवस आहे, हृदयातला दिवस आहे. पण ना त्याचं महात्म्य सर्वश्रुत आहे. त्या पंढरीचं महात्म्य, पांडुरंगाचं महात्म्य आणि वारीचं महात्म्य हे सर्वश्रुत आहे. मला त्याचा इतिहासही सांगायचा नाही आहे ना, वारीचं महात्म्याबद्दलही बोलायचं आहे, कारण ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मला माझ्या मनातला माझा विठ्ठल जो आहे ना त्याच्याबद्दल बोलायचं आहे. बघा, सावळी सुंदर मूर्ती कशी कटेवर कर ठेवून एका भक्तासाठी शतकानुशतके उभी आहे. विठुराया, तुझं नावच बघ ना, मला फार आकर्षण आहे तुझ्या त्या नावाबद्दल, विठ्ठल. अरे विठ्ठला, तू ना सगळ्यांना आपला विठ्ठल, माझा विठ्ठल वाटतोयस. तू सगळ्यांच्या मनात ना ठासून भरलेला आहेस, म्हणून तर तुला विठ्ठल म्हणतात का रे, असं आपलं माझं भाबडं मन म्हणतं रे. आणि तुझी ती समभंगी आहे ना, त्रिभंगी देहुडा म्हणतात ना, त्या तुझे देहुडा चरण मला काय शिकवतात, समत्वाची शिकवण शिकवतात का. किती विथ ग्रेट पेशन्स तू एका भक्तासाठी तिथे उभा आहेस. तू असं शिकवतोस का रे मला, की अरे बाळा समत्व शिक, बॅलेन्सिंग शिक, तटस्थपणा शिक. सुख आलं तरी सम, दुःख आलं तरी सम. सुखाने हुरळून जाऊ नकोस, दुःखाने कष्टी होऊ नकोस. तू तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. अशी किती सुंदर तुझ्या समचरणांनी तू मला शिकवण देतोयस रे विठ्ठला. आणि कटेवर ते कर ठेवून तू तुझ्या त्या सुंदर ध्यान मुद्रेतली नजर असं मला कायम वाटते. हे बघा, भाव तसा देव, पण मला एक आश्वासक नजर वाटते ती. जणू काय असं मला वाटतं की अगं बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, माझं लक्ष आहे बरं का तुझ्याकडे, मी सदैव तुझ्या मदतीला तयार आहे. एक हाक मार बास, असं म्हणतोयस की काय वाटतं. आणि नाद ब्रह्म आहे रे तुझ्याजवळ, टाळ मृदुंगांचा घोष, सर्वत्र विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, कुठे प्रवचन, कुठं कीर्तन, नाद ब्रह्मात तुझा वास आहे. काय शिकवतो रे, संगीत, नाद, नाम. शेवटी भगवंता, नाम म्हणजे तरी काय रे, ते विठ्ठल नामच जणू माझ्यातला मीपणा काढून त्या परब्रह्माला, माझ्या अल्पमतीला त्या परब्रह्माशी जोडण्याची एक ब्रिज आहे ना, हो की नाही. त्या सेतूवर आता चालत जाऊन तुझ्यापर्यंत जायचं आहे. तो नामघोष सतत एक रिमाइंडर कॉल असतो की विठ्ठला विठ्ठला. त्या विठ्ठलाला ठसू दे तुझ्या मनात आणि तिची शिकवण तुझ्या अंतरंगात उतरू दे, असा तो बोध सतत मला वाटत असतो. नशिबानं खूप जवळून वारकरी पाहिले, वारी पाहिली. प्रत्येक वारकऱ्याच्या त्या डोळ्यातली ती तळमळ, ती विठ्ठल भेटीची आस बघताक्षणी माझं मन मलाच प्रश्न विचारतं, तुझी तळमळ अशी आहे का, तुझी आस अशी आहे का. बघा, कर्मकांड तर महत्त्वाचेच आहेत, कारण बाह्यशुद्धी मग अंतःशुद्धी. शरीर कष्ट होऊन त्या विठ्ठलाला पाहण्याचा आनंद तर निराळाच आहे, पण जेव्हा आंतरिक शुद्धी होत 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 त्या आतील विकारांवर, अहंकारांवर मात करायला एक वारकरी शिकतो, तो आनंदाचा क्षण काही निराळाच असतो ना हो. वार करणं, वारकरी वार करणं शिकवतो. प्रत्येक वारकरी प्रत्येकाला माऊली माऊली म्हणून वाकून जेव्हा नमस्कार करतात ना, तेव्हा पण मनात असाच विचार येतो की अरे भगवंता, विठुराया, तुम्हाला प्रत्येकातलं दैवत्व हेरायला शिकवतोयस. हे बघा, जेव्हा तू प्रत्येकातलं मला दैवत्व बघायला शिकवतोयस, विठ्ठल पाहायला शिकवतोयस, तेव्हा हळूहळू का होईना अहंकार गळणारच आहे ना. हे बघ, मी काही कोणी संत नाही, न ज्ञानी, पण मी तुझी बाबडी भक्त जरूर आहे, या अभिमानानं सांगते. हे सगळं तू शिकवतोयस. ती चंद्रभागा सगळी घाण वाहत नेती आहे अविरत, सगळ्यांचे पाप धुवत ती चालू ना, ती वाहत राहिली आहे चंद्रभागा. त्याच्यातल्या स्नानाचं महत्त्वही खूप आहे, पण माझ्या अंतरंगातले जे काय विकार आहेत, दोष आहेत, ते त्या चंद्रभागेने स्वच्छ करावेत, ही नक्कीच प्रेरणा मिळते. विठुराया, तू अगाध आहेस रे, तुझी महिमा अगाध आहे, पण तुझ्याकडे पाहिलं की सतत काहीतरी
तू शिकवतोयस, आणि तेही किती मायेने, किती भाबडेपणाने, किती सुंदररित्या तुझ्या प्रत्येक भंगीतनं, तुझ्या नामातनं, तुझ्या संतांनी तुझ्यासाठी गायलेल्या प्रत्येक अभंगातनं खूप शिकवण मिळते आहे. खूप सुंदर बोध मिळतोय. विठ्ठला, आज काहीही मागावंसं वाटत नाही आहे या परमपावन दिनी, पण तुझ्या चरणांकडे बघून मला सुद्धा समत्वानी वागण्याची बुद्धी दे. वारकऱ्यांकडे पाहून माझ्यातले दोष हारण्याची, त्या दोषांवर काम करण्याची बुद्धी दे. चंद्रभागेसारखं प्रत्येक गोष्ट निर्मल करत पुढे वाहत जाण्याची, म्हणजे दोष धुवत पुढे वाहत जाण्याची मला स्फूर्ती दे, सहनशक्ती दे, विकार ओळखण्याची बुद्धी दे, अहंकार टाकून देण्याची बुद्धी दे. खरंच काय मागू? काहीही मागू असं वाटत नाही आहे. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पाही सुख सर्व आहे. नाही का विठुराया? सगळ्यांचं भगलं होऊ दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. विठ्ठला 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 विठ्ठला. जय जय रामकृष्ण हरी.